नमस्कार. तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या तालुक्यात नव्हे जिल्हाभर राज्यभर सुद्धा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आपण या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक राजकीय व्यक्तींशी सध्या चर्चा आणि संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्यासोबत मुलुक मैदानी तोप संजय पाटील घाटणेकर असणार आहेत. भाऊ, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आता नेमकं वातावरण सगळं इतकं ढवळून निघालेलं आहे. आपण प्रचार दौऱ्यात आहेत की शांतच आहे सध्या तरी? नाही, निवडणुकीमध्ये आता सध्या तरी मी शांतच आहे. आणि माढा तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करत मी आज मोडणीम शहरामध्ये आलेलो आहे. आणि अजून 1-2 दिवस वातावरण काय तयार होतंय याचा अंदाज घेऊन आम्ही पुढची रणनीती ठरवणार आहोत. आता खरं तर निवडणुका म्हटलं की राजकीय डावपेच वगैरे आखले जातात आणि मग बैठका सुद्धा तुफान रॅली सुरू असते. महत्वाचे काही 2-3 मुद्दे आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं की जे आता सर्वसामान्यांमधून देखील चर्चेले जातात. खरं तर या देखील सुद्धा आता राजकीय वर्तुळातनं काय गोष्टी घडामोडी समोर आलेल्या आहेत. नेमकं या बैठकी होत असताना पवार निष्ठावंतांना डावललं जाते असं कुठंतरी आरोप किंवा चर्चा होताना दिसून येते. नेमकं काय यातलं तथ्य? नाही, आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे किंवा त्यांच्या बरोबरीनं पक्ष ज्यावेळेस फुटला अजितदादांचा आणि पवार साहेबांचा किंवा त्यापूर्वी सुद्धा पवार साहेबांच्यावर काम करणारी जी या तालुक्यामध्ये लोक आहेत तर त्या लोकांना या निवडणुकीमधून बाजूला ठेवलं गेलंय आणि तिकीट वाटपामध्ये सुद्धा त्यांना बाजूला ठेवलं किंवा कुठेही विश्वासात घेतलेलं नाही, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जे जे पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारे, शाहू फुले आंबेडकरांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारे जे इथले आम्ही सगळे सहकारी आहोत ते सगळे, त्यामुळं अजून तरी आम्ही सगळे शांतच आहोत. आणि काय करायचं काय नाही हा एकत्रित बसून आम्ही निर्णय घेणार आहोत. पवार निष्ठावंतांना डावललं हे सत्य आहे, सत्य आहे. दुसरा एक मुद्दा असा एक चर्चेला राजकीय वर्तुळातून काही मुद्दे असे पुढे आलेत की या निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षीय चिन्हावरती निवडणूक न लढवता स्थानिक आघाड्या करून काहीतरी निवडणूक लढवायचं असं तरी घाट कोणीतरी घातला होता. त्यात नेमकं तथ्य काय? म्हणजे तुतारी असेल किंवा घड्याळ असेल असं हे चिन्ह न घेता? हो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या तुतारी चिन्हावर न लढवता ह्या स्थानिक विकास आघाडी तयार करून लढवायच्या असा प्रस्ताव या माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी शिवरत्न बंगल्यावर जी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांच्या समोर विजयदादा असतील, रणजित मोहिते पाटील असतील, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील किंवा आम्ही माढा तालुक्यातील सर्व सहकारी असू यांच्या समोरच त्यांनी प्रस्ताव मांडला. आणि प्रथमतः मी त्या प्रस्तावाला त्यांचा विरोध केला की अशा पद्धतीचा अपक्ष आघाडी करून निवडणूक लढवता येणार नाही. जर निवडणूक आपल्याला लोकसभेला आपण तुतारी चिन्हावर लढवली, विधानसभेला तुतारी चिन्हावर लढवली, तर या सुद्धा निवडणुका ह्या तुतारी चिन्हावरच लढवल्या पाहिजेत असा आग्रह धरला आणि आमचे त्या ठिकाणी मतभेद झाले. महाविकास आघाडीसाठी म्हणजे तालुक्यात महाविकास आघाडी जिल्ह्यात तुम्ही प्रयत्नशील होता. मग शिवसेनेचे दोन्ही गट असतील, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील आणि मित्रपक्ष असतील, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन जायची तुमची भूमिका असल्याचं देखील आम्हाला समजलं. मग या भूमिकेला आणि तिकीट वाटपात, उमेदवारी वाटपात नेमकं असा ही जी पक्षाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असणारी गोष्ट, मात्र याला फेंद्या घालायचं काम कोणी केलं असं वाटतंय? पहिल्या दिवशीपासूनच महाविकास आघाडी किंवा त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे, इथं राष्ट्रवादी अजितदादा पवार गट म्हणजे साठे गट आणि आम्ही सगळे असं मिळून निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव मी स्वतः ठेवला खासदारांच्या समोर आणि विजयदादांच्या समोर. आणि तिथं आमदारही उपस्थित होते. आमदारांनी जाहीर बैठकीमध्ये जाहीरपणानं इथं साठे गटाबरोबर निवडणूक लढवता येणार नाही, दादा साठे आपल्या आघाडीत नसावेत, नाहीच पाहिजेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी भूमिका मांडली. आणि मग तिथं मतभेदाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सामावून घेण्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही आग्रही होतो. तिथं सुद्धा मग त्या पक्षाला कसं बाजूला ठेवता येईल, त्यांना विश्वासात न घेता
कुठेतरी त्यांच्या कोणाला तरी एखाद्या दुसऱ्या माणसाला कसं जवळ करता येईल किंवा त्या पक्षात सुद्धा फाटाफूट करून कशी निवडणूक लढवता येईल अशा पद्धतीची व्यूहरचना तिथं झाली. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की हे महाविकास आघाडी किंवा एकत्रित जो आपला प्रयत्न आहे या प्रयत्नाला अभिजित पाटील आणि खासदार हे फेंद्या घालतायत आणि कुठंतरी स्वतःच्याच माणसांना पुढे रेटण्याचं काम त्यांचं चालू आहे. आता मध्यंतरी साठ्यांच्या बाबतीत म्हणजे नगराध्यक्षांच्या बाबतीत वक्तव्य बाहेर तसं स्टेटमेंट आलं. आता ह्या विषयाकडे न बोलता आता शिवसेनेचे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आता त्यांनी उमेदवार देखील उभा केलेत. मग आणि दादासाहेब साठ्यांची पण भूमिका काय असणार आहे आणि या दोन्हीचा फटका नेमकं कितपत बसू शकतो? नाही, 100% फटका बसू शकतो. कारण माढा तालुक्यामध्ये सगळ्यांचीच शक्ती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पण शक्ती आहे, त्यांनी अनेक निवडणूक लढवल्यात. अजितदादा गटाच्या पक्षाची पण शक्ती आहे, त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. आणि पवार एकनिष्ठ जे लोक आहेत आमच्यासारखे तेही पूर्वीपासून काम करतायत. तर ह्या सगळ्यांनाच बाजूला ठेवून कुठंतरी या तालुक्यात स्वतःचा गट तयार करायचा आणि मग ते त्या गटाच्या माध्यमातूनच राजकारण करायचं अशी भूमिका ज्यावेळेस दिसली त्यावेळेस आम्ही सगळेच त्याच्यातून बाजूला होण्याचं काम केलं आणि शांत राहण्याची भूमिका घेतलेली आहे. ह्याचा 100% फटका बसणार आहे असं आम्हाला आज तर दिसायला लागलेलं आहे. लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेमध्ये मग आता खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती मिनी मंत्रालयाची ही निवडणूक आहे. प्रश्न अडचणी अनेक असतात, मग रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, मग आता शेतकरी बांधवांसाठी इतर बाबतीत खरं तर ऊस दराच्या बाबतीतला सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. विधानसभेला जे घडलं आणि दराच्या बाबतीत ते आता जिल्हा परिषदमध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतो का आणि नेमकं यामागं काय हालचाली किंवा शेतकऱ्यातून आता तुम्ही खरं तर शेतकरी नेते आहात, ऊस दराच्या बाबतीत तुम्ही अनेक आंदोलनं केली, मग हा सगळा प्रकार तालुक्यात सध्या चर्चेला जातोय. हा बरोबर आहे. शेतकऱ्यांच्यासाठी पूर्वी आम्ही आंदोलनं केली, ऊसाला दर वाढवून देण्यासाठी संघर्ष केला आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला खर तर आमदार अभिजित पाटील यांनीच दराची स्पर्धा करण्याची भाषा केली की 3,500 रुपये आम्ही दर देऊ आणि तो त्या विधानसभेच्या निवडणुकीला एक महत्वाचा मुद्दा ठरला आणि भोळा बाबडा असणारा शेतकरी या तालुक्यातला हा अभिजित पाटलाच्या बाजूला किंवा आमच्या पक्षाच्या बाजूला आकृष्ट झाला आणि आमचा विजय झाला. ही जरी गोष्ट खरी असली तरी गेल्या वर्षभरापासून शेतकरी वाट पाहतोय की 3,500चा दर आपल्याला कधी मिळतोय. 3,000 रुपये मिळेल, 500 रुपये मिळायचे राहिलेत. आम्हाला लोक विचारतात, आम्ही आम्हाला विचारलं तर ते म्हणतात की समोरच्याने दिल्यानंतर आपण देऊ. पण आम्ही म्हटलं बाबा आपण म्हटलेलो आहे त्यामुळे आपणच आपला शब्द पाळला पाहिजे. आणि ही शेतकऱ्यांची भावना अशी झालेली आहे की आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये ऊसाच्या दराचा आमिष दाखवून फसवलं गेलंय अशी भावना शेतकरी झालेली आहे. आणि आता जर ते दर जर आता नाही दिला तात्काळ तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 100% फटका बसू शकतो असं शेतकऱ्याच्या एकूण आमच्याशी चर्चा जी होती त्याच्यावरून आम्हाला जाणवू लागलेलं आहे. खरं तर घोषणा अगोदर करायची आणि नंतर मग ते तुम्ही द्या अगोदर मग परत आम्ही बघू असं काहीतरी म्हणून मग शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली असं आता सुद्धा चर्चा होते. पण तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही त्या पक्षात काम करताय आणि अशा पद्धतीचं हे वक्तव्य? नाही, मी पक्षात जरी काम करत असलो तर पूर्वीपासून शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन केलेत आणि आता जरी बघितलं कालच्या सीझनला गाळप हंगामाला तरी सुद्धा शेतकरी संघटनेतले मी जरी त्याच्यामध्ये माझ्या काही घरगुती अडचणीमुळं सहभागी नसलो तरी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरमध्ये उपोषण केलं आणि यांनी सगळ्यांनी मिळून जे 2800चा दर पहिला हप्ता जाहीर केला त्याच्यामध्ये 200-300 रुपये वाढ करायला लावलेली आहे. गव्हाने तू उड्या टाकून वगैरे आंदोलन करून ही वस्तुस्थिती आहे. आणि मग शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही झटणारी माणसं आहोत त्यामुळे शेतकरी आमच्याशी मनमोकळे बोलतात. आणि मग 500 रुपयाचा फटका आज माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. तो थोडा नाही, जवळपास 30 ते 35 कोटी रुपये हे शेतकऱ्यांचे बुडलेत. ही जर भूमिका जर कारखानदार घेत असतील दर देतो म्हणून न देण्याची तर ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि ह्याचा 100% फटका या उमेदवाराला बसल्याशिवाय राहणार नाही. तर सध्या शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर आपल्यासोबत होते. गेल्या विधानसभेला जे काही घडलं ऊस दराच्या ह्याच्यावरून
त्याचा फटका निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बसणार असं ते ठाम विश्वासानं सांगतायत. दुसरे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पक्षीय पातळीवरती स्थानिक स्वराज्याच्या या ज्या निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीनं कुठल्याच चिन्हावरती लढवायचा हा जो काही डाव किंवा कावा आखण्यात आला होता त्याची हे आता त्यांनी पोलखोल केलेली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, मोडणे.